नमस्कार मित्रांनो, कोकण रानातल्या अद्भुत शक्ती या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। मित्रांनो, इकडे मी एका जंगलामधनं जात होतो। गावापासून एक 5-6 किलोमीटर घोडेगुम असं गाव आहे। त्या गावामध्ये आलो होतो कामासाठी। तर तिकडनं येत असताना एक अद्भुत एक वनस्पती आपल्याला इकडे बघायला भेटते। ते झाड आहे, ते तुम्हाला दाखवतो। माझ्याबरोबर एक काका आहेत, तर त्यांनी एक फळ हातामध्ये घेतलेले, ते फळ तुम्हाला दाखवतो। तर हे जे फळ आहे, हे कसलं फळ आहे? कुंभ्याचे आणि ते पाऊस पडल्यानंतर ते फळ आपोआप पडतं खाली। हो हो। तर मित्रांनो, हे झाड आहे, ते झाडावरती बघा हे फळ पण इकडे लागलेले आहेत। हा, खाली पण बघा फळं पडलेत। आणि ह्याची पानं ही आहेत। दाखवा। तर हे जे फळ आहे ना, हे एकदम आपलं एकदम कडक आहे, नारळासारखं कडक आहे। पण ह्याच्या सालीचा उपयोग केला जातो। हा, तर ह्याच्या सालीचा काय उपयोग केला जातो? काय काय ह्या झाडाचा उपयोग होतो? या झाडाचा असा उपयोग होतो की ज्या आपल्याला जे मराठी भाषेत कामिण जे म्हणतात, कावीळ, त्या कावीळवरती ह्या झाडाची साल उपयोगी येते। ती साल काढून सुकवायची असते आणि सुकवल्यानंतर तिला तुकडे करून एक तांब्याभर लोटाभर पाणी घेऊन त्याच्यात भिजत ठेवायची, जिरं आणि ती साल, आणि त्याच्यानंतर ते उकळवून त्याचं फक्त 1 ग्लास झालं पाहिजे। 1 ग्लास पाणी घालून ते रोज 7 दिवस प्यायचे, ते तुमची कावीळ पूर्ण साफ होणार त्याने। अच्छा, अजून असा काय दुसरा उपयोग नाही ना माहिती? आयुर्वेदिक आणि एक गावठी कावीळवरती इलाज म्हणून ह्या झाडाला बघितलं जातं। ह्याला कुंभ्याचं झाड बोलतात। त्याला अशी फळं येतात आणि सफेद कलरची शिशिरच्या फुलासारखी फुलं येतात। तर मित्रांनो, तुम्हाला ह्या कुंभ्याच्या झाडाची माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। छोटासा व्हिडिओ आहे, रस्त्याने जाताना बनवलेला आहे। तर मी विचारलं त्यांना हे फळ कसलं आहे, तर हे फळ ज्यावेळेस मी विचारल्यानंतर ते बोलले, अरे हे कुंभ्याचं फळ आहे आणि याचं असं आयुर्वेद आम्ही गावठी इलाज करतो। तर आता हे फळ मी घेऊन जाणार आणि अशा ठिकाणी टाकणार आहे की जिथे हे आता पिकलेलंच आहे म्हणून खाली पडलं, की जिथे हे परत दुसरं झाड निर्माण करेल। कारण इथंच राहिलं तर ते ह्याचं झाड होणार नाही। तर याचा उपयोग असा केला जातो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।